नमस्कार. तर स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे गौरी मगर. तर तुम्हाला माहीतच आहे, हा व्लॉग न स्किप करता सर्वांनी पाहायचा आहे. तर मी एक माझा अनुभव सांगत आहे. तर हा व्हिडिओ खूप 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 महत्त्वाचा आहे आणि हा फक्त तुमच्यासाठी मी करत आहे की हा मला व्ह्यू येण्यासाठी किंवा माझे सबस्क्रायबर वाढण्यासाठी मी हा व्हिडिओ करत नाही. तर मला असं सांगायचं आहे की आजकाल खूप स्कॅम चालू आहे. तर आज सकाळी मी उठले आणि एक 10-10:30 वाजता मला एक कॉल आला होता. तर तो कॉल होता की तुम्ही काहीतरी मागवलेलं आहे आणि अशी गोष्ट होती मला माहीत नाही. माझ्या म्हणजे काय झालं तर ते हिंदीत बोलत होते आणि ते काय बोलत होते नेमकं तेच मला कळत नव्हतं. तर मग काय झालं, मी फोन उचलला आणि हॅलो हॅलो केलं. मला तिकडून नीट व्यवस्थित आवाजसुद्धा येत नव्हता. त्याच्यानंतर मी कॉल हॅलो तुम्ही काय बोलताय मला समजत नाही. आणि मग मी उचलला, हॅलो हॅलो केलं. ते तिकडून काहीतरी बोलत होते, मला काहीच समजत नव्हतं. मग त्याच्यानंतर मला वाटलं की काय बोलतात हे, म्हणून मग मी दाजी घरी होते त्यांच्याकडे फोन दिला. तर बोलले हे बघा 1 मिनिट काय बोलतात मला समजत नाही. तर तिकडून कॉल आला होता की तुम्ही काहीतरी मागवले म्हणून. आणि ती वस्तू काय होती ती मलाही माहीत नाही, फक्त मिस्टरांनाच माहीत आहे. तर माझे मिस्टर बोलले नाही नाही आम्ही काही मागवलं नाही आणि पटकन त्यांनी फोन कट करून टाकला. तर मग नंतर मला बोलले मिस्टर की असा कॉल आला तर उचलू नकोस, तू काही मागवलं आहेस का? मी बोलले नाही मी कशाला मागवेल आणि माझ्याकडे काही हे नाही. तर मी न सांगता कधीच मिस्टरला काय, तर मी कधीच आजपर्यंत ऑनलाईन काही मागवलेलं नाही स्वतः एकटीने. जे काय मागवतात ते मिस्टर मागवतात. तर मी बोलली मी काहीच मागवलेलं नाही. तर झालं असं की लगेच माझ्या मिस्टरांनी फोन कट केला. मला बोलले मी नसतो तर तू खूप वेळ काय बोलताय काय, मी नाही मागवलं, असं जास्त वेळ तू बोलत बसले असते त्यांच्यासोबत. तर मी बोलली की नाही मी तर काही मागवलेलंच नाही. मग ते कुठून असे आपले नंबर त्या लोकांना भेटतात माहीत नाही आणि तो काय बोलत होता हे समजत नव्हतं. तर मग त्याच्यानंतर माझे मिस्टर बोलले असा कॉल आला रॉंग नंबर तर पटकन बोलायचं नाही तर उचलायचं तरी नाही. तर असं काय होतं, जोपर्यंत आपल्याला ते बोलत राहतात आपल्याशी आणि आपला सगळा जो मोबाईलमध्ये डाटा आहे तो सगळा काढून घेतात, म्हणजे आपले फोटो वगैरे असतात ते काढून घेतात आणि मग ते आजकाल लोक पैशासाठी काहीही करायला लागलेले आहेत. तर ते आपला डाटा वगैरे सगळं काढून घेतात आणि मग आपल्याला परत फोन करतात, धमक्या देतात, आपल्याकडून पैसे उकळवतात. असं चालू आहे सध्या. तर तो खूप म्हणजे खूप ते चालू आहे. तर व्हिडिओ कॉल आला असा अननोन नंबरवरून किंवा कॉल आला तर लगेच 15 सेकंदाच्या आत काय बोलतात बघायचं. तर आपल्याला वाटलं उचलू तर कदाचित उचलू नका आणि उचलला तर कोणाचा कधी एमर्जन्सी असू शकतो. तर उचला आणि काय बोलतात पटकन लगेच 15 सेकंदाच्या आत तो कट करून टाका. तर आजकाल व्हिडिओ कॉलवरून पण खूप चालू आहे. तर व्हिडिओ कॉलवरून पण खूप 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 चालू आहे की ते लोक काय करतात की व्हिडिओ कॉल करतायत आपल्याला आणि व्हिडिओ कॉल केला की आपल्याला ते काही दाखवत नाहीत, म्हणजे मॅकचा कॅमेरा पूर्ण हे करून टाकतात, ब्लॅक करून टाकतात. तर व्हिडिओ कॉल जर केला आणि आपल्याला काय वाटतं आपल्याला नेटवर्क नाही, आपण ह्या जागेवरून उठून त्या जागेवरती जातो, त्या जागेवरून उठून त्या जागेवरती जातो. तर आपल्याला काय वाटतं की आपला आवाज म्हणजे आपण ते आपल्याला दिसत नाहीत, आपल्याला नेटवर्क नाही काय, असं करत आपण जातो. तेवढ्यात ते काय करतात आपला चेहरा त्यांना दिसत असतो, मग आपला चेहरा घेतात, तो मग वेगवेगळ्या घाणेरड्या फोटोंना लावतात आणि मग आपले फोटो व्हायरल करतात आणि पाहिजे तेवढे ते पैसे आपल्याकडून घेत असतात. म्हणजे प्रत्येक वेळी धमकी देऊन खूप 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 पैसे ते आपल्याकडून उकळत असतात आणि आपल्याकडे काही पर्याय नसतो. तर मग आपणही ते पैसे त्यांना देत असतो. तर आपल्याला काय वाटत असतं की आपले असे फोटो व्हायरल नको व्हायला म्हणून आपण सुद्धा तो जे पाहिजे तेवढे पैसे त्यांना देत असतो. तर मग आणि मग काही जण ह्याला बळी पडतात आणि पैसे वगैरे देतात किंवा काय होतं, कारण आपल्यासारख्या साध्या लोकांना माहीत नसतं की असं काय होतं. आणि मग काही लोक काय करतात की अशा गोष्टी त्यांना सहन होत नाहीत, मग स्वतःचा काही जण जीवसुद्धा द्यायला मागे पुढे बघत नाहीत. तर प्लीज माझं एवढंच मत आहे की असे जर तुम्हाला कॉल वगैरे काही आले तर प्लीज तुम्ही व्यवस्थित हे करा, नाही उचलले तरी चालतील आणि उचलले तरी लगेच कट करा. आणि व्हिडिओ वगैरे कॉल आला तर
प्लीज तो उचलू नका आणि हा व्हिडिओ प्लीज खूप शेअर करा आणि माझी रिक्वेस्ट आहे की पूर्ण व्हिडिओ नक्की पाहायचा आहे आणि याच्यापासून तुम्ही वाचायचं आहे, कारण ह्याच्यामुळे खूप लोकांचे नुकसान झालेले आहे आणि मला असं वाटलं की मी पण हा एक माझा अनुभव शेअर करावा आणि तुम्हाला सांगावं, म्हणून फक्त मी हा व्हिडिओ काढलेला आहे. बाकी माझं काहीच कारण मला जो कॉल आला तो रोजचं वगैरे प्रोडक्ट होतं, वेगळंच काहीतरी ते प्रोडक्ट होतं. त्याच्यामुळे मग प्लीज तुम्ही कृपया अशा लोकांना बळी पडू नका, एवढंच माझं मत आहे. आणि खूप लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की पहा वगैरे. आणि तुमच्यासोबत असं काही झालं आहे का, झालं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि थँक्यू सो मच.